आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तहसीलवर धडक आंदोलन. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे नेतृत्व. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर व विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडक आंदोलन करण्यात आले. यात तातडीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहनपर अनुदान द्या, योग्यरित्या पीक विमा रक्कम द्या, उत्पादन खर्चानुसार शेतमालाला योग्य भाव द्या. 2024-25 हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई तातडीने द्या. सोयाबीन, तूर, चणा, कापूस पिकांना योग्य भाव नसल्याने भावांतर योजनेअंतर्गत तातडीने अनुदान द्या. शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा नियमित वीज द्या. MRGS कामाची तातडीने मजुरांना मजुरी द्या. घरकुल सिंचन योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान रक्कम त्वरित द्या. स्मार्ट मीटर बसवणे बंद करा. इतर मागण्यांचा समावेश होता. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप, तालुका काँग्रेस अध्यक्ष निशिकांत जाधव, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, दीपक भगत, सुनील शिरबाते, विनोद चौधरी, दीपक सवाई, फिरोज खान, राजेंद्र सरोदे, अतुल ठाकुर, परवीन लड़े, विनोद जगताप, गजानन भड़के, सुधाकर डोंगरे, देवेंद्र सव्वालाखे, संजय कुंभलकर, मोरेश्वर दिवटे, प्रफुल्ल कापड़े, सुशील थोरात, मनोहर बगड़े, ज्योतिपाल चौरे, गजानन मारोडकर, उमेश सोनोरे, शिवाजी चौहान, बाळू सुणे, प्रशांत ठाकरे, हारून मोहम्मद इद्रिस, मंगेश जोगे, अमोल पवार, रमेश ठाकरे, राजेश पारधी, राजेश जाधव, अशोक दैत, काँग्रेसची बरीच मंडळी उपस्थित होती. यावेळी तहसीलदार यांच्या कार्यालयात नागरिकांच्या विविध प्रश्नावर विविध विभागाच्या मंडळी सोबत चर्चा करून समस्या मांडण्यात आल्या. नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी प्रवीण भेंडेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी घरकुल त्याची विषय संजय गांधी श्रावण पगार 5 महिन्यापासून नाही. मी जाऊन पाहा केवायसी मध्ये गरीब मजदूर वर्ग त्यांचा कोण खारा नाही, कोण मायबाप नाही, आढावा मिळत नाही, पाणी टंचाईचे प्रश्न आहे. आता असं आम्ही ऐकलं तर स्मार्ट मीटर लावणं सुरू झालं आहे. गावोगावी स्मार्ट मीटर लावल्यानंतर 2 मिनिटं झालेलं आहे. बांधण रस्त्याचे जे विषय आहे ना, जे रस्ते मिळाले नाही ते नांदगाव खंडेश्वरमध्ये 15 दिवसापासून पाणी नाही. सीओना विचारावं तर सीओ सांगतात लिकेजेस आहे. लिकेज एका दिवशी काढले होते. तर या सीओकडे फक्त एकच नगरपंचायत, 2 नगरपंचायत नाही किंवा 2 नगर परिषद. तरी जर हा सीओ तरुण मुलगा काम करण्यासाठी सक्षम ठरत नसेल तर याच्यापेक्षा जागेवरही बसतो. आमदारांचं काय चाललं आहे, दादा अक्का 25% बांधण रस्ते अपूर्ण आहेत. पुढच्या काळामध्ये बांधण रस्ते जर झाले नाही, ज्यांचे 273 बांधण रस्त्याचे बोर्ड इथल्या आमदारांनी लावून ठेवले इलेक्शनच्या आधी, त्याच्यातला एखादा तरी पूर्ण झाला आहे का दाखवा, म्हणजे मग आम्ही त्याला धन्यता मानू. दुसरं, MSEBनी स्मार्ट मीटर लावणं सुरू केलेलं आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, काही मीटर फिटर लावून द्यायला हाकलून द्यायचं, हाकलून
काय होते पोलीस कारवाई पाहू. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून हे शासन, मंत्री, पदाधिकारी, आमदार स्वतःचं खिसे भरण्याचं काम करतात आहे. अधिकाऱ्यांची मिलीजुली सरकार आहे. तहसीलदार मॅडम 12-12 वाजेपर्यंत तहसीलमध्ये येतात. व्हिडिओ मॅडम सोमवार दिवशी मुख्यालय सर्व अधिकाऱ्यांनी राहायला पाहिजे. ते अधिकारी मुख्यालय राहत नाही. शेतकऱ्यांनी, गरीब माणसांनी जावं कोणाला. ही संपूर्ण हलाखीची परिस्थिती आहे. बेबंदशाही, अनाचार, अत्याचार माजलेला आहे. कोणाचंही कोणावर नियंत्रण नाही, ही वस्तुस्थिती आहे. समस्याचं निराकरण ना झाल्यास 1 जून पासून या मॅडमच्या दालनात, कारण त्या तालुक्याच्या दंडाधिकारी आहेत, त्यांच्या दालनातच बसून आम्ही आंदोलन करणार. इथं घेऊ का सर? एक फोटो घेऊ का? दोन मिनिट व्हा ना. इकडच्या साईडला या ना. राजूभाऊ इकडच्या साईडला